पहिल्या प्रकरणातला आता उरलेला जो पार्ट आहे हा उरलेला पार्ट लक्षात घेऊ. आता पुढचा मुद्दा येतो, आता प्रशासकीय विभाग बघितला आपण लास्ट लेक्चरमध्ये. आता पुढचा येतो प्रादेशिक विभाग. तर महाराष्ट्राचे काही स्वाभाविक विभाग पडतात, म्हणजे नॅचरल पद्धतीनं तयार झालेले विभाग आहेत ते. याला म्हणायचं प्रादेशिक विभाग, स्वाभाविक विभाग. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर सह्याद्रीच्या डोंगररांग आहे हा पट्टा. सह्याद्रीच्या डोंगररांगेच्या पश्चिमेकडचा एक पट्टा तयार झाला ज्याला आपण प्रादेशिक विभागाला नाव ठेवलं कोकण. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर यांच्या या विभागाला म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र किंवा देश असे वेगवेगळे नाव आहेत त्याचे. हवामान खाते या पट्ट्याला मध्य महाराष्ट्र म्हणत असते. आलं लक्षात. आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो असतो. काही लोक जुने या ठिकाणी देश या पट्ट्याला म्हणत असतात. तापी नदी खोऱ्याचा जो पट्टा आहे याला म्हणायचं खानदेश. इथं 3 जिल्हे येतात, नंदुरबार, धुळे आणि जळगाव. आणि हा पिवळ्या रंगाचा आपला जो आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजेच मराठवाडा आहे. तर जुने जे नाव आहेत प्रादेशिक नावं हे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असे नाव आहेत. आणि हा निळ्या रंगाचा अमरावती आणि नागपूर प्रशासकीय विभाग म्हणजेच विदर्भ. तर अशा पद्धतीने इथं हे विदर्भ नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. हे असं लक्षात घ्यायचे. प्रशासकीय विभाग किती आहेत? 6, पण प्रादेशिक विभाग 5च आहे. कोकण 1, पश्चिम महाराष्ट्र 2, खानदेश 3, मराठवाडा 4 आणि विदर्भ 5 असे 5च विभाग येतात बघा. मग आता विदर्भात तुम्हाला माहिती आहे अमरावती विभागातले 5 जिल्हे आणि नागपूर विभागातले 6 अशा टोटल 11 जिल्ह्यांचं मिळून तो प्रादेशिक विभाग आहे. मराठवाडा औरंगाबाद प्रशासकीय विभागातले जे 8 जिल्हे त्या 8 जिल्ह्यांचं मिळून तयार झालेलं आहे. म्हणजे इथं जिल्हे येतात 11, इथं जिल्हे येतात 8. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे प्रशासकीय विभाग सगळा आणि नाशिकमधले 2 जिल्हे आहेत, म्हणजे 7 जिल्ह्यांचं मिळून बनलेलं आहे. आणि खानदेश 3 जिल्ह्यांचंच मिळून बनलेलं आहे आणि कोकण 7 जिल्ह्यांचं मिळून बनलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे विभाग येतील बघा. मग आता विदर्भानं महाराष्ट्राचा जवळपास 32% भाग व्यापला गेलेला आहे, सर्वात जास्त आहे. खानदेशनं महाराष्ट्राचा 8% भाग व्यापला गेलेला आहे. तो 32% भाग व्यापला गेलेला आहे, 8%, 40% आणि 10% भाग कोकणानं व्यापला गेलेला आहे. म्हणजे 40 आणि 10 50. आलं लक्षात. आता 50% राहिलं आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र 50% मध्ये. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा या ठिकाणी महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राने 29% भाग व्यापला गेलेला आहे. तर मराठवाड्याने महाराष्ट्राचा 21%, 29 आणि 21 50%. तर अशा पद्धतीनं हे 2 प्रादेशिक विभाग 50% महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या आणि हे 3 प्रादेशिक विभाग 50%. सर्वात जास्त कडून सर्वात कमीकडे जर बघितलं तर 1 नंबरला विदर्भ, 2 नंबरला पश्चिम महाराष्ट्र, 3 नंबरला मराठवाडा, 4 नंबरला कोकण आणि 5 नंबरला खानदेश असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता हा मुद्दा लक्षात आल्यानंतर आता पुढचे मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्या. आता हे प्रादेशिक विभाग आहे. प्रादेशिक विभागामध्ये काही भाग पाडले जातात आणखी. कुठले कुठले? विदर्भामध्ये या ठिकाणी भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर विदर्भाचे असे 2 भाग पाडले जातात बघा. याला म्हणायचं पूर्व विदर्भ किंवा झाडीचा पट्टा म्हणतात याला. लक्षात. इकडे पाऊस जास्त आहे, तांबडी माती आहे आणि दाट झाडी आहे. आणि या पट्ट्याला म्हणायचं पश्चिम विदर्भ. याला दुसरं नाव आहे वऱ्हाड. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सह्याद्रीच्या डोंगर रांगेचा जो पूर्वेकडचा उताराचा पट्टा आहे हा, या पूर्वेकडच्या उताराच्या पट्ट्याला म्हणायचं मावळ. इथल्या लोकांना मग मावळे म्हटलं जात होतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला तळ कोकण म्हणतात. तर हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीनं हे भाग येतात. या टोटल आपल्या राज्याची भाषा जी आहे ती मराठी आहे, परंतु प्रत्येक प्रादेशिक विभागात बोली भाषा वेगवेगळ्या येतात बघा. म्हणजे बोली भाषा म्हणजे काय? त्या मराठीमध्ये काही काही शब्दाचा आसपासच्या राज्यातल्या जे काही भाषा आहेत त्या राज्यातल्या भाषेतल्या शब्दाचा वापर जास्त केला जातो बघा. त्यावरून त्या वेगवेगळ्या बोली भाषा तयार होतात. आता या ठिकाणी पूर्व विदर्भात जी काही बोली भाषा आहे त्याला म्हणायचं झाडी बोली आणि पश्चिम विदर्भात जी आहे त्याला म्हणायचं वऱ्हाडी. आता यातला फरक लक्षात घ्या. वऱ्हाडीमध्ये बे शब्दावरती जोर जास्त दिला जातोय. आलं लक्षात. त्याच्यानंतर
पूर्व विदर्भातली जी काही झाडी बोली भाषा आहे त्याच्यामध्ये रिपीट शब्दाचा वापर केला जात नाही. आता रिपीट शब्द म्हणजे आपण आपल्या मराठीमध्ये हे स पण वापरतो, हे शे पण वापरतो, षटकोनाचं शे पण वापरतो. ते फक्त हे स वापरतात, हे श आणि हे शे वापरत नाही. आलं लक्षात? शामराव म्हणताना ते सामराव म्हणतील, षटकार मारला म्हणताना ते षटकार मारला म्हणतील, कारण ते पलीकडचे शब्द त्यांच्या याच्यामध्ये नाहीचे, डिक्शनरीतच नाही. त्यामुळे साहजिकच आहे वाक्य रचना वाचताना या ठिकाणी शेच्या ऐवजी स येत असेल तर समजून घ्यायचं ते झाडी बोली भाषेतले लोक आहेत किंवा ती भाषा आहे असं समजून घ्यायचं. ठीक आहे. मराठवाड्यामध्ये जी काही बोली भाषा आहे तिला म्हणायचं मराठवाडी. मग मराठवाडीमध्ये खास करून मराठवाडी उस्मानाबाद लातूर जिल्ह्यामध्ये बोलले जाते बघा. इथं कन्नड भाषेतल्या शब्दाचा वापर जास्त होतो आणि उर्दू भाषेचा पगडा जास्त पडलेला आहे. तर उर्दू आणि कन्नड भाषेतल्या शब्दाचा वापर होत असल्यामुळे मराठवाडी एक स्वतंत्र भाषा तयार होते, बोली भाषा तयार होते बघा. ठीक आहे. म्हणजे मालूम नाही काय करतोस, मालूम नाही, मालूम नाही म्हणजे हे उर्दू भाषेतून आलेले शब्द येतात बघा याच्यामध्ये. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणून मावळचा जो पट्टा आहे, या मावळच्या पट्ट्यामध्ये जी काही बोली भाषा आहे त्याला म्हणायचं मावळी. तर इथं मावळी बोली भाषा बोलल्या जाते बघा. मग याच्यामध्ये र शब्दावरती जोर दिला जात असतो, ह्या र वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जी काही बोली भाषा आहे ती आहे अहिराणी. बहिणाबाई चौधरींच्या ज्या काही कविता आहे या सगळ्या अहिराणी बोली भाषेमध्ये येतात. ठीक आहे. इथं सामान्य रूप शब्दाचं सामान्य रूप करण्याची प्रक्रिया जास्त असते. त्याच्यानंतर कोकणामध्ये ज्या काही बोली भाषा आहेत, उत्तर कोकणामध्ये ठाणे आणि रायगडचा जर भाग बघितला आपण तर इथं आगरी आणि वाडवळी या बोली भाषा वापरल्या जातात बघा. वाडी वस्तीवरची भाषा म्हणजे वाडवळी आहे आणि आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांची बोली भाषा म्हणजे आगरी आहे. आणि इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणी. ठीक आहे. तर अशा ह्या प्रत्येक भागातल्या बोली भाषा हे लक्षात घ्याव्या लागतील आपल्याला. ठीक आहे. मग यावरून काय लक्षात आलं बघा, प्रादेशिक विभाग किती आहे? 5. मग कोकण प्रादेशिक विभागामध्ये जिल्हे किती येतात? इथं जिल्हे येतात 7. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7, मराठवाड्यात 8, उत्तर महाराष्ट्रात 3, विदर्भात 11. ठीक आहे. क्षेत्रफळ इथं दिलेले आपण हे टोटल आणि इथं टक्केवारी दिलेली. हे आपण सांगितलेलेच, हे 62%, हे 8%, हे 10%, हे 29, हे 21%. ठीक आहे. आणि या प्रत्येक भागातल्या बोलीभाषा आहे. मालवणी कोकणामध्ये बोलल्या जाते, अहिराणी खानदेशमध्ये बोलल्या जाते, वराडी पश्चिम विदर्भामध्ये बोलल्या जाते, झाडी बोली पूर्व विदर्भात बोलल्या जाते आणि मावळी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडी मराठवाड्यात बोलल्या जाते. तर ह्या बोलीभाषा इथं लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो आता राजकीय सीमा. राजकीय सीमा म्हणजे महाराष्ट्राच्या भोवताली कुठले कुठले राज्य आहेत, त्या राज्यांना महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. मग आपण हे लक्षात घेऊ अगोदर. हे बघा इकडं आपल्याला माहिती आहे गुजरातचा पट्टा आहे आणि असा गुजराती या ठिकाणी, बरोबर आहे. मग ही महाराष्ट्राची वायव्य दिशा आहे. वायव्य दिशेला जर बघितलं आपण तर गुजरात राज्य आहे आणि इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. दीव दमण दादर नगर हवेली एकत्रित झालेले आहे आता. तर एक्झॅक्टली इथं दादर नगर हवेली इथं दीव दमण येत असतो बघा. ठीक आहे. हां. तर वायव्येकडं हे 2 राजकीय प्रदेश आहे, गुजरात आणि दादर नगर हवेली. ही उत्तर दिशा आहे. उत्तरेला मग मध्य प्रदेश इथं असतं. ही दिशा पूर्व आहे, पूर्व दिशेला छत्तीसगड आहे. ही दिशा आग्नेय आहे. ठीक आहे. महाराष्ट्राची आग्नेय दिशा आहे, याला तेलंगणा येत असतं. आणि ही दिशा दक्षिण आहे, दक्षिणेला कर्नाटक पण येते आणि दक्षिणेला इकडं गोवा पण येत असतं बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही वेगवेगळ्या दिशा अगोदर लक्षात ठेवा. वायव्य, उत्तर, पूर्व, आग्नेय आणि ही दक्षिण. आणि या दिशेला मग राज्य लक्षात ठेवायचे. वायव्येला या ठिकाणी दादर नगर हवेली गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की त्या त्या राज्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या, महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. हे बघा दादर नगर हवेली फक्त एकाच जिल्ह्यात सीमा लागते. इथं कुठल्या? पालघर, एकाच इतक्याच जागेत.
आणि गुजरातला म्हणजे दादर नगर हवेलीला एकच जिल्ह्यात सीमा आहे, एक जिल्हा लिहू इथं. गुजरातला 4 जिल्ह्याची सीमा लागतात, 1 2 3 आणि हे 4, या 4 जिल्ह्याची सीमा लागतात, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात बघा. कुठल्या कुठल्या? नंदुरबार 1, धुळे 2, जळगाव 3, बुलढाणा इथं 4, अमरावती 5, नागपूर 6, भंडारा 7 आणि गोंदिया 8, अशी या 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात मध्य प्रदेशला. पूर्वेला छत्तीसगड आहे, त्याला 2च जिल्ह्यात सीमा आहे, नंदुरबार 1, गडचिरोली 2. आग्नेयेला तेलंगणा आहे, तेलंगणाला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, गडचिरोली 1, चंद्रपूर 2, यवतमाळ 3, नांदेड 4. नांदेडची सर्वात जास्त सीमा आहे इथं, हे लक्षात असू द्या. कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात, कुठल्या कुठल्या? नांदेड 1, लातूर 2, उस्मानाबाद 3, सोलापूर 4, सांगली 5, कोल्हापूर 6 आणि सिंधुदुर्गाची थोडी सीमा लागते इथं बघा, ही 7. आणि गोव्याला फक्त एकाच जिल्ह्यात सीमा आहे, सिंधुदुर्ग. तर असे वेगवेगळे दिशेला कोणते कोणते राज्य आहेत, दिशा लक्षात ठेवा, राज्य लक्षात ठेवा, त्या राज्याला लागून असलेले जिल्हे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, त्या राज्यांना कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागात सीमा लागतात ते लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ दादर नगर हवेलीला एकच प्रशासकीय विभागात सीमा लागते, कोकण. गुजरातला 2 प्रशासकीय विभागात सीमा आहे, कोकण आणि नाशिक. ठीक आहे. मध्य प्रदेशला 3 प्रशासकीय विभागात सीमा आहे, हे येतात नाशिक प्रशासकीय विभाग, बुलढाणा अमरावती ते अमरावती प्रशासकीय विभाग, नागपूर भंडारा गोंदिया नागपूर प्रशासकीय विभाग 3. छत्तीसगड एकच प्रशासकीय विभाग आहे, गोंदिया आणि गडचिरोली नागपूर प्रशासकीय विभागात आहे. तेलंगणा या ठिकाणी 3 प्रशासकीय विभाग आहे, गडचिरोली चंद्रपूर येतात नागपूर प्रशासकीय विभागात, यवतमाळ येतो अमरावती प्रशासकीय विभागात, नांदेड येतो औरंगाबाद किंवा संभाजीनगर प्रशासकीय विभागात. कर्नाटकला 7 जिल्हे आणि 3 प्रशासकीय विभाग आहे, नांदेड लातूर उस्मानाबाद येतो औरंगाबादमध्ये, सोलापूर सांगली कोल्हापूर येतो पुण्यामध्ये आणि इकडे सिंधुदुर्ग येतो कोकणामध्ये 3. आणि गोव्याला फक्त एकाच प्रशासकीय विभागात सीमा आहे, कोकण. ठीक आहे. मग प्रशासकीय विभाग पण लक्षात घ्या आणि प्रादेशिक विभाग पण. आता उदाहरणार्थ दादर नगर हवेलीला एकच प्रादेशिक विभाग सीमा आहे, कोकण. गुजरातला 3 प्रादेशिक विभागात सीमा आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश. ठीक आहे. मध्य प्रदेशला 2च प्रादेशिक विभागात सीमा आहे, खानदेश, विदर्भ. छत्तीसगडला एकच प्रादेशिक विभागात सीमा आहे, विदर्भ. तेलंगणाला 2 प्रादेशिक विभागात सीमा आहे, विदर्भ आणि मराठवाडा. कर्नाटकला 3 प्रादेशिक विभागात सीमा आहे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. आणि गोव्याला एकच प्रादेशिक विभागात सीमा आहे, कोकण. आलं लक्षात? तर या पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तर याला म्हणायचं राजकीय सीमा किंवा राजकीय प्रदेश. आता प्रश्न कसेही येऊ शकतात. सर्वात जास्त सीमा लागलेलं राज्य कुठलं? 1 नंबरला मध्य प्रदेश आहे, याला महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्याच्या सीमा लागतात. नंबर 2 कर्नाटक, कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. ठीक आहे. नंबर 3 तेलंगणा, याला 4 जिल्ह्यांच्या सीमा आहे. नंबर 4 गुजरात, याला पण 4 जिल्ह्याच्या सीमा आहे. नंबर 5 छत्तीसगड, 2 जिल्ह्याच्या सीमा आहे. नंबर 6 गोवा, एकाच जिल्ह्यात सीमा आहे. नंबर 7 दादर नगर हवेली, याला एकाच जिल्ह्याची सीमा आहे. तर महाराष्ट्राच्या भोवताली घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेल्या असता क्रमानं कोणते कोणते राज्य लागतील ते राज्य लक्षात ठेवायचे. त्या राज्यांना कोणते कोणते जिल्हे लागतात ते जिल्हे लक्षात ठेवा. कोणत्या प्रशासकीय विभागात सीमा लागतात, कोणत्या प्रादेशिक विभागात सीमा लागतात, आलं लक्षात? तर ह्या हिशोबानं हा डाटा जो आहे असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग याच्यावरून असा चार्ट तयार होतो बघा. वायव्येला 2 प्रशासकीय विभाग आहे, एक आहे दादर नगर हवेली, एक आहे गुजरात. यांना कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागात सीमा लागतात? दादर नगर हवेली फक्त कोकण आहे आणि जिल्हे विचारले पालघर आहे. गुजरातला कोकण नाशिक या 2 विभागाच्या सीमा लागतात. कोकणमध्ये पालघर आणि नाशिकमध्ये नाशिक धुळे नंदुरबार. ठीक आहे. दुसरी दिशा आहे ते उत्तर. उत्तर दिशेला एकच राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला 3 प्रशासकीय विभागाच्या सीमा लागतात, नाशिक, अमरावती, नागपूर. ठीक आहे. आणि नाशिकमधले 3 जिल्हे नंदुरबार, धुळे आणि जळगाव. अमरावतीमध्ये 2 जिल्हे बुलढाणा, अमरावती.
नागपूरमधले 3 जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया. त्याच्यानंतर पूर्वेला येतं छत्तीसगड. छत्तीसगडला एकच प्रशासकीय विभाग आहे नागपूर आणि 2 जिल्ह्याच्या सीमा लागतात गोंदिया आणि गडचिरोली. ठीक आहे. पुढं आग्नेय दिशा येते. आग्नेयला एकच राज्य आहे तेलंगणा. तेलंगणाला या ठिकाणी 3 प्रशासकीय विभागा सीमा लागतात. नागपूर 1, अमरावती 2, छत्रपती संभाजीनगर 3. ठीक आहे. आणि या प्रशासकीय विभागातले किती किती जिल्हे? नागपूरमधले 2, गडचिरोली, चंद्रपूर. अमरावतीमधला 1, यवतमाळ आणि संभाजीनगरमधला एकच, नांदेड. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेला 2 राज्ये आहे. नंबर 1 कर्नाटक आहे आणि नंबर 2 गोवा आहे. कर्नाटकला 3 प्रशासकीय विभागात सीमा आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि कोकण. छत्रपती संभाजीनगरमध्ये नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या 3 जिल्ह्याची सीमा लागते. पुणे विभागामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्याची सीमा लागते आणि कोकणामध्ये फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागते. ठीक आहे. गोव्यामध्ये एकच प्रशासकीय विभाग आहे कोकण आणि त्याला या ठिकाणी एकाच जिल्ह्याची सीमा लागते सिंधुदुर्ग. असं लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आता आपल्या प्रकरणातला हा शेवटचा भाग आहे नैसर्गिक सीमा. म्हणजे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये निसर्गतः निर्माण झालेले प्रदेश कोणते कोणते आहेत. ठीक आहे. दिशा लक्षात आली. ही पश्चिम बाजू आहे. पश्चिमेला अरबी सागर आहे. ठीक आहे. ही दिशा वायव्य, बरोबर आहे. वायव्येला दादर नगर हवेली आणि तोरणमाळच्या डोंगररांगा आहे. या वायव्येकडच्या डोंगररांगा येतात. त्याच्यानंतर उत्तरेला गाविलगडच्या टेकड्या, ईशान्येला दरेकसा डोंगर आहे आणि या सगळ्या डोंगररांगा पूर्वेला आहे. ठीक आहे. आणि दक्षिणेला ह्या येतील, या दक्षिण बाजूला येतील बघा. ठीक आहे. तर जे काही नैसर्गिक प्रदेश आहे एवढे. पश्चिमेला अरबी सागर आहे. अरबी सागराला महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात? कोकणातल्या 7ही जिल्ह्यांच्या सीमा लागतात. ठीक आहे. वायव्येला इथं दमणगंगा नदी आहे आणि या ठिकाणी तोरणमाळ आहे. दमणगंगा नदी ते सह्याद्रीत उगम पावते आणि महाराष्ट्र गुजरातची बॉर्डर तयार करते बघा. ठीक आहे. मग कोणत्या जिल्ह्यातून वाहते? पालघर. ठीक आहे. आणि कोणत्या 2 राज्य सीमा तयार करते? गुजरात आणि महाराष्ट्र. वायव्येला तोरणमाळ डोंगर आहे. थोडक्यात या सातपुडा डोंगररांगा आहे. सातपुडा डोंगररांगा जे आहेत त्या अशा इथून जातात, अशा जातात आणि पुढं अशा जातात, अशा पण जातात. ठीक आहे. या सातपुडा डोंगररांगेलाच नंदुरबार जिल्ह्यात म्हणायचं तोरणमाळ, अमरावती जिल्ह्यात म्हणायचं गाविलगड. ठीक आहे. तर तोरणमाळ डोंगर वायव्येकडचा नैसर्गिक प्रदेश आहे. गाविलगड टेकड्या उत्तरेकडचा नैसर्गिक प्रदेश आहे. गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यात आहे. तोरणमाळ डोंगर नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंतर महाराष्ट्राची ईशान्येला दरेकसा डोंगर आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि पूर्वेला चिरोली, सुरजागड, भामरागडच्या डोंगररांगा आहे. हे महाराष्ट्राचे पूर्वेला येतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि दक्षिणेला 2 भाग आहेत. इथून सह्याद्रीतून उगम पावते अशी हिरण्यकेशी नदी आणि अशी मलप्रभाला जाऊन मिळत असते. तर हिरण्यकेशी नदीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक वेगवेगळे होतात बघा. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहत असते. आणि तेरेखोल नदी इथून अशी सरळ पश्चिमेकडे जात असते, ज्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा वेगवेगळे होतात. महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहत असते. तर अशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या दिशेला कुठला कुठला नैसर्गिक प्रदेश आहे, तो कोणत्या जिल्ह्यात आहे, आलं लक्षात. आणि त्याने कुठले कुठले राज्य अलग करण्याचे काम केलेले आहेत. एवढे मुद्दे या ठिकाणी असा चार्ट लक्षात ठेवायचा, नकाशा लक्षात घ्यायचा. ठीक आहे. तर हे झालं आपलं याबद्दलची माहिती, आपलं नैसर्गिक प्रदेशाबद्दलची माहिती किंवा नैसर्गिक सीमा. मग वायव्येला कुठला कुठला आहे? दमणगंगा नदी, तोरणमाळ डोंगररांगा. दमणगंगा नदी कुठल्या जिल्ह्यात आहे? पालघर. तोरणमाळ डोंगररांगा येतात नंदुरबार. उत्तरेला गाविलगड टेकड्या आहे, एकाच जिल्ह्यात आहे अमरावती. ईशान्येला दरेकसा डोंगर आहे, एकाच जिल्ह्यात आहे गोंदिया. पूर्वेला उत्तरेकडून दक्षिणेकडे चिरोली, सुरजागड, भामरागडचे डोंगररांगा आहे आणि जिल्हा तिन्याचा एकाच आहे गडचिरोली. दक्षिणेला हिरण्यकेशी नदी आणि तेरेखोल नदी. हिरण्यकेशी नदी कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहते. तेरेखोल नदी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहते. आणि पश्चिमेला अरबी सागराचे आणि याला कोकणातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा लागतात. तर अशा पद्धतीनं हे नैसर्गिक सीमाबद्दलचा मुद्दा लक्षात घ्यायचा. ठीक आहे. आता याच्यावरती प्रश्न कसे कसे आलेले आहेत पहिल्या प्रकरणावरती.
ते लक्षात घ्यायचे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? गट बचा हा 2018चा प्रश्न आहे. आता हे हेक्टरमध्ये दिलेले हे लक्षात असू द्या. त्यामुळे इथं 3,07,700 लाख हेक्टर एरिया या ठिकाणी येतो बघा. चौरस किलोमीटर असेल तर 3,07,713 असं येते ते. तर 307 लाख हेक्टर एवढं क्षेत्रफळ येते महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार विचारलेला आहे. आलं लक्षात? आता रेखावृत्त 70 ते 80 नाही आहे. 72 ते आपला 80 असायला पाहिजेत. 72 ते 80 इथं आहे. परत आणखीन कुठं आहे? कुठंच नाही. म्हणजे उत्तर काय? हे आपलं. कारण पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर म्हणजे 8 रेखावृत्त गेले पाहिजेत असं लक्षात घ्यायचं. महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झालेली आहे. कधी झाली मग? तर महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे 1 मे 1960ला. आता 1 मे पर्याय आहे का? 1 मे आहे पण 1950 आहे. इथे 1960 आहे पण 26 जानेवारी. तर इथं याचा काही संबंध लागत नाही. म्हणजे असं नसं उत्तर काय मग? यापैकी नाही. आणि उत्तर काय यायला पाहिजेत खरं? तर 1 मे 1960 यायला पाहिजेत. महाराष्ट्र राज्यास टिंबटिंब किलोमीटरची लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. मग आता हे काही सांगण्याची गरज नाही. 720 आहे. सरळ जर विचारला असता तर 560 किलोमीटर आहे. दंतूर किनारपट्टी आहे त्यामुळे 720 किलोमीटर भरते. नंतर आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. 1 नंबरला अहमदनगर आहे. 2 नंबरला पुणे येतो बघा. नंतर मग यवतमाळ आहे आणि नंतर नागपूर आहे. जवळपास 17,000 चौरस किलोमीटर एरिया याचा नगरचा. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून ते भारताच्या टिंबटिंब इतके टक्के व्यापलेले आहे. 3,07,000 इथं नाही आहे. हे बसत नाही बघा. म्हणजे असं नसं उत्तर काय? 3,07,713 आहे आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36%. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ म्हणजे वारंवार प्रश्न कुठला दिसू लागलेत ते लक्षात घ्या. तर हे 3,07,000 हे पाठाचे आपल्या, त्यामुळे बाकीचे काही बसत नाहीच. महाराष्ट्र राज्याचे विस्तार कोणत्या रेखावृत्त दरम्यान आहे? मग परत तेच 72 ते 80. इथं 72 ते 80, इथं 72 ते 80 बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला 72 ते 80ची हिशोबानं हे या ठिकाणी येऊ शकते बघा. ठीक आहे. 36 ते 54 असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. हे बाकीचे 76 आहे, हे 72 आहे, हे लागू होत नाही. त्याच्यामध्ये ही जी आकडेवारी याच्यामध्ये हा फरक पडतोय बघा. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी, पूर्व पश्चिम तुम्हाला सांगितलेली 800 किलोमीटर आहे. ठीक आहे. ही किनारपट्टीची लांबी आहे. ही दक्षिण उत्तर लांबी आहे. नंतर मुंबई आणि नांदेड शहरे जवळपास एकाच अक्षावर तर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, इथं नांदेड आहे, इथं मुंबई आहे. नांदेड खंडांतर्गत आहे. मुंबईला किनारपट्टी लागलेली आहे. किनारपट्टीमुळे दमट वातावरण आहे. दमट वातावरणामुळे दिवसाचं तापमान खूप जास्त होत नाही, रात्रीच खूप कमी होत नाही. नांदेड खंडांतर्गत आहे, तिकडे बाष्प कमी आणि त्यामुळे हवामान कोरडे हवामान काय होतं, दिवसाचं खूप जास्त वाढ होते, रात्री खूप कमी घट होते. आता हे बंदर आहे म्हणून हे का नाही. मुंबई समुद्र किनाऱ्याजवळ आहे बरोबर आहे. वरीलपैकी कोणतेही नाही. लक्षात. नंबर 2 उत्तर येते मग याचं. ठीक आहे. नंतर खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उत्तरार्थ क्रम. आता सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे 64,800 चौरस किलोमीटर औरंगाबाद. 2 नंबर नाशिक 57,500 चौरस किलोमीटर. 3 नंबर पुणे 57,300 चौरस किलोमीटर. नंतर नागपूर 51,400 आणि नंतर अमरावती 46,000 चौरस किलोमीटर. या हिशोबानं ड 1 नंबरला, ब 2 नंबरला, य 3 नंबरला. ड, ब, य 3 नंबरला आहे. नंतर अ आणि क आहे. म्हणजे 4 नंबरचं उत्तर येते. ठीक आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? आता या ठिकाणी हा 2011चा प्रश्न आहे त्यामुळं 35. 2014ला पालघर नावाचा जिल्हा तयार झालेला आहे. महा झाला आता 36वा. सध्या जर विचारलं तर 36 आहे, पण 11चा प्रश्न आहे त्यावेळेस पालघर तयार झालेला नव्हता त्यामुळे इथं 35.
महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 आहेत. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार, पूर्व पश्चिम किती आहे? 800, दक्षिण उत्तर किती आहे? 700. म्हणजे पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कमी आहे. ठीक आहे, असं लक्षात घ्यायचं. त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे कधी झाली? तर द्विभाषिक राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना 60ची. 56 आणि 60 हे बघा, हे असं लक्षात ठेवायचे. ते अगोदर द्विभाषिक राज्य नंतर महाराष्ट्र राज्य विचारलेले, तर त्या पद्धतीने लक्षात घ्यायचे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम. मग आता आपल्याला माहिती आहे औरंगाबाद 1 नंबर आहे, नाशिक 2 नंबर, अमरावती 3 नंबर आणि नंतर मग आपलं पुणे नंतर अमरावती हा पर्याय येतो. इथं औरंगाबाद नंतर नाशिक बरोबर आहे, नाशिक नंतर पुणे बरोबर आहे, हा पण येतोय. उतरता क्रम आहे की चढता आहे? हा पण येतोय. हे क्लिअर कट उत्तर यायचं, हा चढता क्रम लागतोय. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? तेलंगणाला कोणाकोणाची लागते? चंद्रपूर लागते. ठीक आहे. यवतमाळ लागते आणि नांदेड लागते. कोणाची लागत नाही? मग गोंदियाची लागत नाही, असं लक्षात घ्यायचं. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत? आता जालना जिल्हा या ठिकाणी आपण नकाशातच बघायचं. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सीमा लागतात जालन्याला? परभणी 1, बीड 2, औरंगाबाद 3. ठीक आहे. इथं बुलढाणा 4. हे 4 जिल्हे आणि एक जळगाव येतो, एक 5वा. आता या ठिकाणी आपण बघू. ठीक आहे. बुलढाणा आहे, परभणी आहे, बीडची सीमा आहे, औरंगाबादची आहे. ठीक आहे. इथं वाशिम नाही आहे, इथं उस्मानाबाद नाही आहे, तर फक्त अविधान बरोबर आहे. बरोबर आहे, असं लक्षात घ्यायचं. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे. सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे? बीड. आणि सर्वात लहान हिंगोली. याचा अर्थ उत्तर काय? बीड आणि हिंगोली. ठीक आहे. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे. अगोदर जास्त आणि नंतर कमी. हा जुलै 22चा आहे, हा नोव्हेंबर गट कचा 22चा आहे. ठीक आहे. अगोदर हिंगोली घ्यावं लागतं पुढं आता, आणि नंतर बीड घ्यावं लागतं. ठीक आहे. आपल्याला वाटतं रिपीट झाला प्रश्न, परंतु अगोदर सर्वात जास्त नंतर सर्वात कमी विचारलेले अगोदर. आता इथं सर्वात कमी पहिला विचारला आणि सर्वात जास्त दुसरा विचारला. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे? मग कर्नाटकला आहे लागून 7 जिल्ह्यांच्या सीमा आहे. 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात मध्य प्रदेशला. ठीक आहे. 6 आणि 5 जिल्ह्यात सीमा कुठंच लागत नाही. तर उत्तर आपलं आहे 7. दरे कशा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ईशान्येला आहे. आणि ईशान्येला कुठला जिल्हा आहे? मग गोंदिया. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आणि किती तालुके होते? मग आपल्याला माहिती आहे 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते. अ आणि ड. ठीक आहे. इथं उलट करून दाखवलं, ड आणि अ. ओके. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्हे होते. किती होते मग? 26. तुलनात्मक माहितीचा जो मुद्दा आहे इथं येतोय. महाराष्ट्र राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956ला झालेली.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960ला. महाराष्ट्राची उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? उत्तरेला येते सातपुडा डोंगररांगा. सातपुडा डोंगररांगा नाव नसतं तर मग इथे या ठिकाणी त्या गाविलगड डोंगररांगा दिलेल्या असत्या. अमरावती जिल्ह्यातल्या डोंगररांगेचं नाव. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर भामरागड येतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये. चिरोली, सुरजागड, भामरागड असे 3 डोंगररांगा आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? तर हा सर्वात जास्त तालुके असलेले 16 तालुके इथं. नांदेडमध्ये 16 तालुके, यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत. घड्याळाच्या काठी ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे नगर जिल्ह्याभोवताली कोणते जिल्हे आहेत? आता नाशिक, नंतर जालना, नंतर बीड, नंतर लातूर. लातूरचा संबंध लागणार नाही. ठीक आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे, पुणे हे उत्तर येईल. इथं लक्षात नाही आलं तर नकाशात जायचं. हे बघा, औरंगाबाद, इथं जालना, इथं बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक. ठीक आहे. हे असं लक्षात घ्यायचं. इथे निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. निर्माण झालेल्या याच्यामध्ये हा एक नवीन निर्माण झालेला आहे, हा नवीन निर्माण झाला, हा नवीन, हा जुना आहे. त्यामुळे वेगळा जिल्हा आहे नागपूर. हे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर निर्माण झालेले आहे 3 जिल्हे. हे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या अगोदरपासूनच आहे. जोड्या लावा. कोणते जिल्हे कधी निर्माण झालेत? आता सिंधुदुर्ग जिल्हा 81ला निर्माण झालेला आहे. ठीक आहे. 3 सुरुवात करणार आहे. हे 2च आहे, म्हणजे हे 2 पर्याय कटलेत. लातूर 82चा आहे. मग आता ब आलं पाहिजे 3 नंतर, 1 आलं पाहिजे. 3 नंतर 1 इथंच आहे. संपलं उत्तर. बाकीचे बघण्याची गरज नाही, पण तरी बघा. ठीक आहे. गोंदिया 99चा आहे. वाशिम 98चा आहे. ठीक आहे. घड्याळाच्या काठी ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे येतात? चंद्रपूरच्या पूर्वेला गडचिरोली, पश्चिमेला यवतमाळ आहे, उत्तरेला वर्धा आणि नागपूर येतात. तर बघा आता वर्धेनं सुरुवात करू. वर्धा, यवतमाळ नाही, घड्याळाच्या काठ्या दिशेने नाही, उलटा चाललो आपण. यवतमाळ, गडचिरोली नाही, उलटं चाललो. कसं विचारलं? घड्याळाच्या ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे आहे ना, असं फिरायचं. भंडारा, यवतमाळ नाही, नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा. ओके. हे उत्तर येईल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. समजते? असा महाराष्ट्राचा हा पूर्वेकडचा प्रदेश आहे. इथं चंद्रपूर आहे. ठीक आहे. इथं यवतमाळ आहे, इथं वर्धा आहे, इथं नागपूर आहे, इकडं भंडारा आहे, इकडं गडचिरोली. ठीक आहे. नागपूरनं सुरुवात केली मग त्यांनी. नागपूर 1, भंडारा 2, गडचिरोली 3, यवतमाळ 4 आणि वर्धा 5. परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? हिंगोलीची लागते, जालन्याची लागते, बीडची लागते, औरंगाबादची लागत नाही. म्हणजे उत्तर काय येईल? औरंगाबाद. अहेरी, कोरची, मुलचेरा हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत. आणखीन कोणता येतो याच्यातला? धानोरा. बाकीचे हे जिल्हे जे येतात हे चंद्रपूरमध्ये येतात. बघा, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? ठीक आहे. हां, तर हिंगोली जिल्ह्याला या ठिकाणी बीड जिल्ह्याची सीमा लागत नाही, बाकीच्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तेलंगणाला कमीत कमी सीमा कोणाची लागून आहे? तर यवतमाळची. ठीक आहे, सर्वात कमी लागलेली आहे. नकाशाचं वाचनाचा प्रश्न आहे. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? वाशिम जिल्हा येतो अकोल्याच्या दक्षिणेला. ठीक आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? आता इथं जर बघितलं तर औरंगाबाद आहे, इथं 8 येतात, अमरावतीमध्ये 5च आहे, नाशिकमध्ये 5 आहेत, नागपूरमध्ये 6 आहेत. कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहेत? मग परत औरंगाबाद. किती जिल्हे आहेत? 8. कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक व तेलंगणा दोन्ही राज्यांना लागून आहेत? नांदेडची सीमा लागून आहे. ठीक आहे. हा मागच्या वर्षी मेन्सचा प्रश्न आहे. नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? 54.
अमरावतीमध्ये 56 आहे, 51, 52 कुठंच नाही आहे बघा. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला टिंबटिंब म्हणतात, विदर्भ म्हणतो आपण. ठीक आहे, फक्त ड. बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील टिंबटिंब प्रशासकीय विभागात आहे. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? औरंगाबाद. कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत? इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. याचा अर्थ हा पहिला नंबर येतं, हा दुसरा येणार नाही, कारण इथं 6 येतं, हे 5 वालेत. खालील विधाने पहा. औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्चिमेला आहे, बरोबर आहे. उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेला आहे, नाही आहे. महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे, नाही. 7 पाहिजे होते, ठीक आहे, म्हणजे फक्त अ बरोबर आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत टिंबटिंब राज्य आहेत आणि एक केंद्रशासित प्रदेश. 6 आणि 1 7, ठीक आहे. पुढील विधाने विचार घ्या. औरंगाबाद महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत, ओके, बरोबर आहे. अमरावती व पुणे विभागात जिल्ह्यांची संख्या समान आहे, बरोबर आहे, 5. कोकण व नागपूर विभागातील जिल्ह्यांची संख्या अमरावती व पुणे विभागापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. नाशिक महसूल विभागात सगळ्यात कमी जिल्हे आहेत, ठीक आहे. आता हेही बरोबर आहे, 5च आहेत, याच्यापेक्षा कमी कुठंच नाही आहे. आता योग्य विधान कुठले कुठले? सर्व आहे. महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यापैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या लगत शेजारी जिल्हा नाही? ठीक आहे, हिंगोली जिल्हा. उत्तरेला बुलढाणा आहे, दक्षिणेला बीड आहे, पूर्वेला परभणी आहे. खालील जिल्हा आणि त्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. आता जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 1 नंबरला हा एक नंबरला येईल बीड. नांदेड 2 नंबरला आहे, औरंगाबाद 3ला आहे आणि उस्मानाबाद 4ला आहे. ब क अ ड 3 नंबरचं उत्तर आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ईशान्येला दरेकसा आहे, बरोबर आहे. वायव्येला 7 माळा गाळणा अक्राणी आहे, ओके. नैऋत्येस तेरेखोल आहे, ठीक आहे. आग्नेयेस गाविलगड हे चुकीचं आहे. आग्नेयेला तेलंगणा पाहिजे होतं, ठीक आहे. गाविलगड उत्तरेला येते, ठीक आहे. या पद्धतीनं हे पहिलं प्रकरण आपल्याला तयारी करायची.